गटातले दत्ता गोरडेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हातात शिवबंधन बांधलं आणि त्यावेळी पुन्हा एकदा भाजपवर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली। आपली ताकद वाढते आहे, याचा मला आनंद आहे, आपल्याला गद्दारी गाडायची आहे असं उद्धव ठाकरे म्हटलेत। कोकणात 2 वादळ धडकली होती, मात्र मागच्या 4 दिवसात मला कोकणात वेगळं भगवं वादळ दिसलं। हे वादळ आता दिल्लीच्या तख्तावर आदळणार आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केलाय। तर हुकुमशाहीला पर्याय द्यायचा नसतो, हुकुमशाही उखडून फेकायची असते, हाच पहिला पर्याय असतो, आपल्याला तेच करायचंय असंही उद्धव ठाकरे म्हटले। लोक गडबडत आहेत, एक 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 लोक हे शरण जात आहेत। म्हणजे नितीश कुमार सुद्धा गेले, आणखी कोणी जातील, त्यांना जे लाचार आहेत किंवा भेकड आहेत त्यांनी जरूर जावं। पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये भेकडांपेक्षा मर्द मावळे हे कित्येक पटीने जास्त आहेत। संकट काळामध्ये महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आलेला आहे। याही संकटामध्ये महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार आहे आणि ती दिशा म्हणजे हुकुमशाहीला जाळणे।